हॅलो एव्हरीवन. मी आज तुमच्यासोबत शेअर करते मसाला चहाची रेसिपी. आपण घरच्याच मसाल्यापासून चहाचा छान मसाला बनवूया, जो एकदम टेस्टी असेल आणि इम्युनिटी बूस्टरचं काम करेल. आणि किती चहा बनवण्यासाठी किती मसाला वापरायचा हेही तुम्हाला मी चहा बनवून दाखवणार आहे. बनवूया एकदम टेस्टी चाय मसाला. तर चाय मसाला बनवण्यासाठी मी सगळ्यात पहिले घेते 1 चमचे दालचिनीचे तुकडे. दालचिनी अँटीऑक्सिडंट आहे, आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवते. नंतर मी घेते अर्धा चमचे लवंग. लवंग पण अँटीऑक्सिडंट आहे, आपल्याला सर्दी खोकल्यापासून दूर ठेवते. नंतर मी घेते 1 ते 1.5 चमचे छोटी इलायची. ही पण अँटीऑक्सिडंट आहे, आपलं ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवते. आता मी काळी मिरी घेते अर्धा चम्मच. काळ्या मिरीमध्ये पण व्हिटॅमिन ए आणि ई भरपूर प्रमाणात असतं, आपली पचनक्रिया चांगलं ठेवतं. आता मी घेते 2 मोठ्या इलायचीचे फक्त छिलके घेते आणि याच्या बिया मी काढून घेतलेत. ही मोठी इलायची आपली लिव्हर चांगलं ठेवण्यास मदत करते. नंतर मी घेते अर्ध जायफळ. जायफळमध्ये बॅक्टेरियल प्रॉपर्टीज भरपूर प्रमाणात असतात, हे आपले लिव्हर चांगले ठेवतात. नंतर मी घेते 1 ते 1.5 चमचे मोठी बडीशेप घेते. ही आपली पचनक्रिया चांगली ठेवते आणि डोळ्याच्या दृष्टीसाठी पण चांगली असते. जायफळचे मी छोटे तुकडे करून घेतलेत. आणि लास्टला घेऊयात सुंठ. सुंठ मी 2 इंच सुंठचा तुकडा मी कट करून घेतलेला आहे. सुंठ आपल्याला सर्दी खोकल्यापासून दूर ठेवते. आता आपण हे मसाले एकदम स्लो आचेवरती फक्त 1 ते 2 मिनिट याला हलकंसं रोस्ट करून घ्यायचं आहे. फक्त म्हणजे याच्यामधली आर्द्रता आपल्याला घालून द्यायची आहे, नकळतच भाजायचं आहे. आपण हा मसाला फक्त 1 ते 1.5 मिनिट फक्त कढई गरम होईपर्यंतच भाजून घ्यायचा आहे आणि याला कढईतच ठेवायचं आहे. कढईसोबत तो हलकासा भाजला जाईल आणि मसाला पण थंड होईपर्यंत कढईत ठेवून द्यायचा आहे. याच्यामुळे याच्यामधली आर्द्रताही जाईल आणि हा भाजलाही नाही जाणार. आपण 1 मिनिट मसाला भाजून घेतला आहे. आता आपण गॅस बंद करून ठेवू. आता आपण याच्यावरती बंद केलेल्या गॅसवरतीच आपण एका गुलाबाच्या पाकळ्या टाकून घेऊ, सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्यात. आपला मसाला थंड झाला आहे. आता आपण ह्याला वाटून घेऊ. हा बघा, आपला चाय मसाला तयार झालेला आहे. हे एक इम्युनिटी बूस्टर आहे. फक्त चाय मसालाच नाही आहे, तर रोज आपण याचा चहा पिला थंडीच्या दिवसात तर आपण नक्कीच हेल्दी राहू. तर या चाय मसाल्याचं किती प्रमाण घ्यायचं यासाठी मी तुम्हाला चहा करून दाखवते. तर चहा बनवण्यासाठी मी एका पातेल्यात 1 कप पाणी घेतलं आहे. मी 2 कप चहा बनवते. पाण्याला उकळी आली की आपण चहा पावडर टाकून घेऊ. मी 2 चम्मच चहा पावडर टाकून घेते. चहा पावडर आपली चांगली उकळून घ्यायची आहे. आपली चहा पावडर चांगली उकळली की आपण याच्यामध्ये 2 चमचे साखर टाकून घेऊ. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त साखर टाकून घ्यायची आहे. साखरेसोबत हा चहा 2 ते 3 मिनिट उकळून घ्यायचा आहे चांगला. आता आपण टाकून घेऊ 1 कप दूध. आता चहाला चांगलं उकळून घ्यायचं आहे. आपला चहा चांगला उकळलेला आहे. आता आपण लास्टला टाकून घेऊया चाय मसाला. चाय मसाला हा आपला चहा चांगला उकळल्यानंतर टाकून घ्यायचा आहे.
2 कप चहासाठी आपण एवढा मसाला टाकून घ्यायचा आहे, पाव चम्मच. आणि नंतर याला 3 ते 4 मिनिट उकळू द्यायचे चहाला. मग आपला चहा एकदम छान तयार होतो, हेल्दीवाला चहा. आपला हा मसाला आपण लीड पॅक करून ठेवायचा आहे. हा 2 ते 3 महिने टिकतो, चांगला जास्त पण टिकतो. थंडीच्या दिवसात तुम्ही पण असा नक्कीच चाय मसाला बनवा. आपला चहा छान तयार झालेला आहे. हा टेस्टी पण लागतो खूप आणि हेल्दी पण. आपला चहा तयार आहे, मसाला चाय. हा चहा खूप छान लागतो. तुम्ही पण थंडीच्या दिवसात नक्कीच असा मसाला बनवून रोज मसालेवाली चाय प्या. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.